एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। तर अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे। दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही, ही खूणगाठ सर्वांनी बांधली पाहिजे असं म्हणत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली। तर जयंत पाटील यांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा, नाहीतर 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही असं म्हणत पडळकर यांनी पलटवार केला। वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली। आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो। हे दुर्दैवाने आपण या देशात पाहायला जातो। दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही। दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो। त्या केतकी चितळेचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे। कुणाला काय वाटतं त्याच्याशी मला घेणं नाही, पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा। तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवर ते ठाम राहावं, नाहीतर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही। ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे।